नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाहाडे. माझ्या बातमीबागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाचे जे पक्ष आहे, सध्या सुनेत्राताई पवार त्याच्या अध्यक्ष आहेत, पार्थ पवार जनरल सेक्रेटरी आहेत आणि दुसरा मुलगा अजितदादांचा तो खजिनदार आणि शिस्तपालन समितीचे मुख्य आहेत. मागे आपण 2-3 व्हिडिओमध्ये त्यांचं पाहिलं होतं की पार्थ पवारांच्या हस्तक्षेपामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. काय आहे की पार्थ पवार तरुण आहेत आणि त्यांची एक भावना अशी दृढ झाली आहे की हा सगळा जो पक्ष आहे ही आपली खाजगी प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे इथं जे काही आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळ्यांनी माझा हुकूम ऐकला पाहिजे. आणि त्यांना कंपन्या चालवण्याचे अनुभव आहे, त्याच्यामुळे त्यांना तशी ती भावना आहे. पक्ष चालवताना सगळ्यांचं मत विचारात घ्यावं लागतं. आपल्या मनाचं खरं करायचं असलं तर इतरांना रिस्पेक्ट दिल्यासारखं दाखवावं लागतं. आता अजितदादा पवार खमके होते, त्यांची हुकूमत होती, त्यांच्या शब्दापुढं कोणाची जाण्याची हिंमत नव्हती. तरीसुद्धा त्यांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना नेमलं, प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरेंना नेमलं. याचं कारण काय? कोणता विचार घेताना ते मिटिंग घ्यायचे किंवा असं करायचं, बाकी सगळे माना डोलवतील, पण त्यांच्या कानावर घालून मग विषय व्हायचे. मी निर्णय परस्पर घेतला आणि तुम्ही आता त्याच्यावर सहाय्य करा, असं कधी झालेलं नाही. पण एवढ्यामध्ये एक 2-3 निर्णय आपण जर पाहिले, एक पहिला म्हणजे विधानसभेतून विधान परिषदेवर जे जायचं सीट होतं, 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तर अनेक जण त्याला उत्सुक होते, अनेक सिनियर नेते त्याच्यासाठी उत्सुक होते. हे सगळ्यांना टाळून बाबा सिद्दकी यांचे चिरंजीव जिशान सिद्दकी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्या मागचं कारण कदाचित जातीय सलोखा म्हणा किंवा आपली मतपेढी सांभाळण्याचं काम म्हणा, असं असेल. पण जिशान सिद्दकींनी पार्थ पवारांवर बराच दबाव आणला. इतरांना मोठमोठ्या बॉलिवूड इंडस्ट्रीमधले लोकांचे फोन करायला लावले त्यांना, आणि मग त्यांनी जिशान सिद्दकींना तिकीट दिलं. त्यावेळेस लोक खूप नाराज झालेले होते की बा त्या माणसाला द्यायचं काही कारण नव्हतं. तर काय काम आहे पक्षामध्ये, की त्यांनी काही पक्षासाठी कष्ट घेतलेत का, ते पक्षासाठी झिजलेत का? नाही, केवळ प्रचंड पैसा आहे, मुस्लिम आहे म्हणून त्यांना तिकीट दिलं. त्यावेळेस लोकांनी एक सण केलं, ठीक आहे. आता प्रश्न दुसरा होता की या ज्या संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, बारामती नगरपालिका, इंदापूर महानगरपालिका, यांच्यामधून जे निवडणूक व्हायची होती तिथल्या सभासदांना, तर त्याच्यासाठी सुनील टिंगरे उत्सुक होते की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष होते, पूर्वी आमदार होते, आणि त्यांना तिकीट मिळावं अशी सगळ्यांची इच्छा होती. पण पहिल्या वेळेसुद्धा जिशान सिद्दीकीच्या अगोदरसुद्धा विक्रम काकडेंना उमेदवार द्यावे अशी पार्थ पवारांची इच्छा होती, कारण विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे मित्र आहेत. आपल्या मित्राला आमदार करायचं ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. म्हणजे विक्रम काकडे राष्ट्रवादीचे सभासद सुद्धा नव्हते, सदस्य सुद्धा नव्हते. तर ही चर्चा जेव्हा तिकीट द्यायचं तेव्हा 4 लोकांशी बोललं पाहिजेच होतं. पण न बोलता त्यांनी काय केलं की सगळ्यांचा विरोध पत्र विक्रम काकडेंना तिकीट जाहीर केलं. त्याच्यावर सुनील टिंगरे नाराज झाले, इतर 4 जण नाराज झाले, त्यांनी विरोध केला, जाहीर निषेध केला, फॉर्म भरले, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून काहीतरी मोठी चूक झालेली आहे आणि आपल्याला काहीतरी आता ॲडजस्ट करणं भाग आहे, नाहीतर सगळं खापर आपल्यावर फुटेल. मग त्यांनी सुनील टिंगरेंना बोलून घेतलं, समजून घातली, काही प्रॉमिस दिलं असेल, तुमचं आम्ही मान राखू, पुढच्या वेळेस तुम्हाला तिकीट देऊ वगैरे वगैरे काहीतरी केलं असेल. सुनेत्राताईंनी विनंती केली आणि मग सुनील टिंगरेंनी माघारी घेतली.
आता हे विक्रम काकडेने जरी बिनविरोध निवडून आले असते, ते कसे आले हे काही सांगायची गरज नाही. पण पार्थ पवारांच्या या निर्णयाने त्यांची वागण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे. फूट पडता पडता राहिलेली आहे. कदाचित जर त्यांनी सुनील टेंगरेंची समजूत घातली नसती तर सुनील टेंगरे उभे राहिले असते आणि त्यांना इतर पक्षांनी मदत करून ते निवडून सुद्धा आले असते. मग त्यांनी पार्थ पवारांचा अपमान झाला असतं की आपण जनरल सेक्रेटरी आहोत आणि आपण तिकीट देऊन सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार पडला, तर ही नामुष्की त्यांना पाहावी लागली असते. मग माझं म्हणणं काय की तुम्ही निर्णय घेताना कंपनीच्या चेअरमनप्रमाणे निर्णय घेऊ नका ना. तुम्ही पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहात. पक्षामध्ये काही सिनियर लोक असतात, काही मार्गदर्शक लोक असतात, त्यांचा तुम्ही सल्ला घेतलाच पाहिजे. तुम्ही जर त्यांना टाळून मन की खुशी दिल का राज, मला मनाला वाटेल त्याला मी आमदार करीन, ही भावना तुम्हाला पुढं पक्ष चालवायला घातक ठरणार आहे. आत्ता जे आमदार निवडून आले त्यांच्या मनात आत्ता धास्ती आहे की आपल्याला 2029 नंतर पार्थ पवारांच्या हाताखाली तिकीट घेणं हे गरजेचं आहे का? आपण त्यांच्या नावाखाली निवडून येणार आहोत का? ते आत्तापासूनच त्यांनी भाजपशी संधान बांधायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांचे जे 41 आमदार आहेत त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची संगनमत करायला सुरुवात केलेली आहे की आम्हाला पुढच्या वेळी तुम्ही भाजपमधून तिकीट द्या. तर 2029ला जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल तेव्हा राजकारणामुळे मोठी उलथापालथ होणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदारांना आपलं भवितव्य या पार्थ पवारांमुळे दिसत नाही. पार्थ पवार वाईट माणूस नाही आहे, चांगला माणूस आहे, पण त्यांना राजकारणाचा अनुभव कमी असल्यामुळं ते जे निर्णय कंपनीच्या चेअरमनसारखे घ्यायला पाहतात त्यांनी पक्षातले लोक नाराज. प्रफुल्ल पटेल आता कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवत नाही, मिटिंगला सुद्धा येत नाही. सुनील तटकरे सुद्धा काय करतात, नाराज आहे. तुम्ही त्यांच्या चेहऱ्याचं पाहू शकता की सतत चेहरा नाराज असतो. त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये ते दखल घेत नाहीत, कारण त्यांना अजून प्रदेशाध्यक्ष नेमलं का नाही हे माहीत नाही, प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष आहेत का नाही हे माहीत नाही. त्यामुळे दोघं जण इंटरेस्ट घेत नाही. ज्यांनी पक्ष सांभाळून घेतला, अजितदादांना मदत केली, अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांनी जे डावपेच खेळले की सगळा पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा, त्याला त्यांनी करून विरोध केला. त्याच दोघांना यांनी अक्षरशः अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की त्याच्याबरोबर बाकीच्यांच्या सुद्धा मनात धास्ती निर्माण झाली आहे की आपलं पुढं काय होणार. त्याच्यामुळं सुनेत्राताई पवारांनी जर लक्ष घालून पार्थ पवार, जय पवार यांना सावध केलं नाही तर पक्षाचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही. पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागू शकते. आत्ता तुम्ही सत्ताधारी भाजपबरोबर आहात म्हणून तुमचा पक्ष टिकून आहे. आमदारांना पण माहीत आहे की आपण आता बाहेर पडलो तर भाजप आपल्याला घेणार नाही, कारण मित्र पक्ष आहे राष्ट्रवादी. पण 2029ला जेव्हा भाजप स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करेल तेव्हा राष्ट्रवादीतले निम्म्यापेक्षा जास्त आमदार भाजपमध्ये जातील, काही आमदार का जातील शिवसेनेत जातील, शरद पवारांबरोबर जातील आणि पार्थ पवारांचं नेतृत्व कोणी मान्य करणार. त्याच्यामुळे पार्थ पवारांना आता एक संधी अजून म्हणजे 4-5 लोकसभेच्या निवडणुकीला 3 वर्ष आहेत, विधान परिषदेच्या यायला 4 वर्ष आहे. त्यांनी सर्वांशी जमून घ्यावं, आपलं नेतृत्व हळूहळू स्थापित करा. खूप घाई करू नये, माझा पक्ष मी काही करेल असं चालत नाही. राजकीय पक्ष चालवताना लोक ठराविकपर्यंतच अपमान सहन करतात. कंपनीतल्या कामगाराला पगार मिळतो म्हणून तो मालकाच्या शिव्या पण ऐकेल. राजकीय पक्षामध्ये तसं होत नाही. त्याच्यामुळं सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी पक्ष हा आपल्या एकट्याचा नाही, सगळ्यांचा मिळून तयार होतो हे लक्षात घेऊन पावलं टाकावीत. नाही तर राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे
शेजारी बेल आयकॉन असतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसायला सुरुवात होते. आज आपण इथे थांबूया. रामकृष्ण.